चलो शिरकत को पीरे बाज सफ़ा का आज संदल है, मोहम्मद मुस्तफ़ा के दिल रुबा का आज संदल है। फरिश्तों ने जो पूछा धूम है कैसी पहाड़ी में, तो हुरे बोली सैलानी पिया का संदल है, तो हुरे बोली सैलानी पिया का आज संदल है। रहमत हक का इशारा है पीर सैलानी, समंदरों में किनारा है पीर सैलानी। बलाएं लौट गईं आसमां से आई मदद, किसी ने जब भी पुकारा है पीर सैलानी। ये हिंदुओं का सुकून है, ये मुसलमान का करार, सभी की आंख का तारा है पीर सैलानी, सभी की आंख का तारा है पीर सैलानी। हज़रत हाजी अब्दुल रहमान सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह उर्स मुबारक, और आज सरकार के मज़ार मुबारक पर बड़े अकीदत भरे माहौल में अहलियान मुजावर की जानिब से संदल चढ़ाया गया। अलहाज हाशम मुजावर साहब की ज़ेर सरपरस्ती 114वां उर्स शरीफ मनाया जा रहा है। बिलखुसूस प्रशासन को मदद और ताउन के नज़रिए से आज इस 100 साला जो रिवायात है, जो परंपरा है, उस परंपरा के तहत पहली बार दोपहर 4 बजे संदल शरीफ निकाला गया। बड़ी अकीदत से सभी मज़ाहिब के लोग सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह के अक़दस में अपनी हाज़िरी देने के लिए हर साल यहाँ आते हैं। साल भर के इंतज़ार के बाद जब सरकार का मेला आता है, जब पहाड़ों के दामन में पलस के फूल महकने लगते हैं, तो सरकार सैलानी के ज़ायरीन के दिलों में एक नई उमंग और संदल शरीफ और उर्स शरीफ की जो अकीदत का समंदर मौज़न होता है, उसका नज़ारा ही और होता है। आज उर्स मुबारक को प्रशासन की तरफ से इजाज़त नहीं मिली, परवानगी नहीं मिली, सिर्फ संदल शरीफ को मिली। लेकिन हम दूर तक अगर देखें तो इंसानी समंदर यहाँ पर मौजन है पहाड़ों के दामन में। याचं एकमेव कारण, सर्व जाती धर्माची मंडळी इथं एकवटण्याचं एकमेव कारण सरकार सैलानी कोणत्याही जातीच्या धर्माच्या चौकटीत बंदिस्त झाले नाही। आज सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी एकवटत असताना गर अकीदत से पियो आ जाए कौसर का मजा, वो असर दरबार के धोए हुए पानी में है। सर्वसामान्यांचं दैवत, सर्वसामान्य जनतेचं श्रद्धास्थान, अशा पद्धतीचं सरकार सैलानी यांचं स्थान प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या अंतःकरणामध्ये आढळ आहे। नक्षबंदी संप्रदायाची पताका घेऊन ज्या पद्धतीनं सरकार सैलानी या पहाड रांगांमध्ये आले, खऱ्या अर्थानं सरकार सैलानीच्या नक्षबंदी संप्रदायाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची पायाभरणी झाली, धर्मनिरपेक्षतेची पायाभरणी झाली आणि नक्षबंदी संप्रदाय समुद्रासारखा संपूर्ण देशामध्ये विस्तीर्ण झाला, फैलावत गेला। याचं एकमेव कारण शहनशाह नक्षबंदी सरकार सैलानी यांचं समष्टीपूर्ण दृष्टिकोन। आज आपण जर सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैच्या या पावन परिसरामध्ये आल्यानंतर आपल्या नजरेची पाखरं जिथपर्यंत जातील तिथपर्यंत सर्व जाती धर्माची मंडळी इथे एकवटते। याचं एकमेव कारण संतांना जात नसते। तुकोबराय म्हणतात की अशा साधनाला लावताना लळा, देह चोळामोळा होत राही, देह वाजताना आकांताचा धनी तुकाराम वाणी तळमळे, मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया, ऐसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय, सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता। या परिसरामध्ये आल्यानंतर, संदल शरीफला आल्यानंतर, उर्स मुबारकला आल्यानंतर प्रत्येक जाती धर्माच्या माणसाच्या, भाविकाच्या अंतःकरणामध्ये लाटाळणारा भक्तीचा जो सागर असतो, त्या सागराचा पारा शब्दांच्या चिमटीत धरता येत नाही। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, आज पुन्हा जागा झाला एक मनीचा अभंग, श्वासांच्या टाळांचा वेग घुमे प्राणांचा मृदंग। आज रायपूर किंवा पिंपळगाव सराई किंवा तो भारत फाटा त्या ठिकाणी पोलिसांनी अडवलं, परंतु ज्या भाविकांच्या पायामध्ये पायी पंढरपूरला जाण्याची धमक असते, सरकार सैलानीसाठी 4 ते 5 किंवा 7 किलोमीटर अंतर चालायला त्यांना काय फरक पडणार आहे।
या साऱ्या अडचणींवर मात करत, कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना, रहदारीची सुविधा नसताना, सरकार सैलानीचा रस्ता अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं कोणता ठेकेदार आहे त्या ठेकेदारानं कोणत्या पद्धतीनं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले रस्त्यांचा दर्जा पहा आणि इथं निर्मिती होणारा जो रस्ता आहे अत्यंत मातोडा टाकून इतका मोठा प्रशस्त रस्ता माननीय नितीन गडकरी साहेबांनी संपूर्ण भारतामध्ये जे रस्ते दिले, महाराष्ट्राला दिले, विदर्भात दिले, त्या रस्त्यांचा दर्जा आणि या रस्त्यांचा दर्जा खरोखर जर ही बाब नितीन गडकरी साहेबांपर्यंत जर पोहोचली तर त्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये त्या ठेकेदाराचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय ते राहणार नाही. कारण सैलानी बाबाच्या यात्रेला येणारा भाविक वर्ग हा संपूर्ण भारतातला असतो आणि सैलानी बाबाच्या दर्ग्याच्या दिशेनं जाणारे जे रस्ते आहेत ते रस्ते कशा पद्धतीचे व्हावेत ही कळकळ म्हणजे होती, म्हणून तो रस्ता दिला गेला. आता आपण दुध्याहून जर निघालो तर 1-1.5 किलोमीटर गेल्यानंतर रस्ताच गायब होतो, मातोळा दिसतो. त्याचप्रमाणे इथं हातनीपासून तर रायपूरपर्यंत त्याच रस्त्याचा संपूर्ण मातोडा संपूर्ण धुराळा असा उडत राहतो. अशा अनेक असुविधाच्या माध्यमातूनही दरवर्षी लाखो लोक इथं येतात. याचं एकमेव कारण अडचणींवर, गडांतरांवर, वादळांवर मात जी करत असते ती सैलानी बाबांची भक्ती आहे. उजाड वैरान वाळवंटी खळाणारा झरा सैलानी, जगातल्या दीनदुखितांचा अखेरचा आसरा सैलानी, अशा पद्धतीच्या भावना त्या सर्व भाविकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतात. खरं म्हणजे सीमाबनं म्हटलं होतं की हरम दैर के कदमे वो देखे जिनको फुर्सत है, यहाँ हद्दे नज़र तक सिर्फ उन्वाने मोहब्बत है, परस्तारे मोहब्बत की मोहब्बत ही शरीयत है, किसी को याद करके आहा भर लेना इबादत है, जहाँ वो है वहाँ दिल है, जहाँ दिल है वहाँ सब कुछ, मगर पहले मकाम दिल समझने की ज़रूरत है, मेरी दीवानगी पर ये होश वाले बहस फरमाए, मगर पहले उन्हें दीवाना बनने की ज़रूरत है, मगर पहले उन्हें दीवाना बनने की ज़रूरत है. ही भक्तीतून आलेलं वेडेपण आहे. सरकार सैलानीविषयी कुठल्या प्रकारची दळणावळणाची साधनं नसताना, इथे निवासाच्या व्यवस्था नसताना, रस्ते बरोबर नसताना देखील ही संपूर्ण भाविक मंडळी इथं लाखोच्या संख्येनं एकवटते. याचं एकमेव कारण इथं काहीतरी आत्मानंदाचा झरा त्यांना मिळत असतो. खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या प्रवासाचं चीज होत असते आणि वर्षभराची शिदोरी आनंदाची, तीही आध्यात्मिक आनंदाची शिदोरी अंतकरणामध्ये एकवटून ही मंडळी जात असते. म्हणून दरवर्षी लाखोच्या संख्येनं सर्व जाती धर्माची मंडळी इथे एकवटते. खरं म्हणजे हजरत हाजी अब्दुल रहमान सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह कोणत्याही विशिष्ट जातीपर्यंत मर्यादित नाहीत. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं नाव राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ, त्याचबरोबर राष्ट्रसंत गजानन महाराज, लोणार सरोवर आणि संत चोखामेळा आणि हजरत सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह यांच्या माध्यमातून जगभर पसरलेलं आहे. फक्त खंत या गोष्टीची वाटते की ज्या पद्धतीनं दळणवळणाच्या संदर्भामध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास झाला त्या पार्श्वभूमीवर सैलानी बाबा हजरत सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह दर्गा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांचा जो विकास आहे तो अजून का खुंटलेला आहे या संदर्भामध्ये मनामध्ये खंत निर्माण होत असते. काल एक लग्न सोहळ्यामध्ये मी सर्व राज्यकर्ते, आपल्या जिल्ह्याचे सर्व राजकारणी एका ठिकाणी मीरा फंक्शन हॉलमध्ये उपस्थित होते. मुजावर पंचायत समिती सदस्य माननीय चांदसेठ मुजावर यांना सत्कारासाठी आमंत्रित करत असताना मी सर्व राजकारण्यांसमोर ही खंत मांडली की बुवा सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह वर्षभर साऱ्यांचे असतात, परंतु उर्स आणि संदल आल्यानंतर ते एकटे पडतात. याकडे सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार सैलानीच्या संदर्भामध्ये सर्वांच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव आहे, मान्य आहे, परंतु इथल्या ज्या अडचणी आहेत भाविकांच्या संदर्भातल्या, विशेषतः दळणवळणाच्या रस्त्यांच्या संदर्भातल्या, त्यानंतर यात्रेच्या माध्यमातून भाविकांना पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर अडवणं म्हणजे एक प्रकारचं भक्तिभावातून जी लांब विदर्भातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून, म्हणजे कर्नाटकच्या सरहद्दीवरून, तामिळनाडूच्या सरहद्दीवरून, म्हणजे संपूर्ण भारतातून आलेली ही जी मंडळी असते त्या मंडळी बुलढाणा जिल्ह्याकडे अपेक्षेनं पाहत असते. ते आल्यानंतर इथे ज्या पद्धतीची त्यांचं आदरातिथ्य व्हायला पाहिजे, त्यांना जी आतिथ्यशीलता बुलढाणा जिल्ह्याची लाभली पाहिजे, त्यांना तशी ती लाभत नाही. येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या प्रशासनानं दूर कराव्यात अशी अपेक्षा या क्षणी व्यक्त करतो. तसव्वुरात की हद से भी दूर रहता है
न कोई काफ नजर में न तूर रहता है, और इसी जमीन में सोए हैं पीर सैलानी, इसी पहाड़ के दामन में नूर रहता है। अपनी आंखों पे भी पहरा नजर आता है मुझे, अब हर एक सिमत वो चेहरा नजर आता है मुझे, और दफन शायद है यहाँ लाश किसी सूरज की, रंग मिट्टी का सुनहरा नजर आता है मुझे। हजरत हाजी अब्दुल रहमान सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह इनके अक़दस में उर्स मुबारक के पुरअक़ीदत मौके पर गुलहाए अक़ीदत खराज अक़ीदत पेश करता हूँ। शहीनशाही नक्षबंदी सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह यांच्या चरणी सर्व जाती धर्माच्या भाविकांच्या वतीनं श्रद्धा सुमने अर्पित करतो। काय मी पामर जाणे अर्थ भेद, काय मी पामर जाणे अर्थ भेद, वदवी गोविंद तेची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची। अशा पद्धतीच्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या सर्व जाती धर्माच्या भाविकांच्या भावना आहेत। मी त्यांना कंठ देण्याचं काम केलंय। तो कंठ या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कासिम शेख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ज्या प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं जे अत्यंत सशक्त माध्यम आहे, दुनियादारी की बातें या दिल का कारोबार, एक छोटे से मोबाईल में सिमट गया संसार, या व्हिडिओच्या माध्यमातून या समस्यांचं निराकरण येणाऱ्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी अजीम नवाज राही आपल्या वाणीला विराम देतो।